हाय फ्रेंड्स, तर आज बनवूया झणझणीत गावरान पद्धतीने कटाची आमटी। त्यासाठी ना खोबरं आणि कांदा भाजून घेतला, त्यानंतर भाजलेला कांदा आणि खोबरं बारीक कट करून घेतलं। तव्यामध्ये चमच्याभर तेल घातलं, तेल गरम झाल्यानंतर अद्रक लसूण भाजलेलं खोबरं कांदा चमच्याभर जिरे घालून परतवून घेतलं। त्यानंतर ना मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि ना त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून छान अशी पेस्ट तयार करून घेतली। कढईमध्ये 2 चमचे तेल घातलं, तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरी कढीपत्ता आणि ना कांदा आणि खोबऱ्याची पेस्ट घालून चांगलं परतवून घेतलं। त्यानंतर 1 चमचा जिरे, 1 चमचा गरम मसाला त्यानंतर परतवून घेतलं। त्याच्यानंतर 1 चमचा ना लाल तिखट, 1 चमचा घरचं काळं तिखट, 1 ते 1.5 चमचा धने पावडर घालायचं, चांगलं परतवून घ्यायचं। थोडंसं पाणी घालायचं, पाणी घालून झाल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं। आता तेल सुटल्यानंतर याच्यामध्ये येळण घालून घ्यायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। चवीनुसार मीठ घालायचं आणि 1-5 मिनटं चांगलं सळसळ आमटी उकळू द्यायची। त्यानंतर कोथिंबीर घालायची। मस्त अशी गावरान पद्धतीची झणझणीत कटाची आमटी तयार। व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर। चला मग भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये। बाय।